नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहताय जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, आजचा व्हिडिओ जरा वेगळा असणार आहे. तो कसा वेगळा असणार आहे हे आपण ज्यावेळी सविस्तर हा व्हिडिओ पाहाल त्यावेळीच आपल्या लक्षात येणार आहे हा व्हिडिओ काय आहे आणि आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय माहिती मिळेल. तर दर्शको, कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी आपल्याला नेमकी काय माहिती मी सांगणार आहे ते आपल्या लक्षात येईल. तर दर्शको, आता व्हिडिओला सुरू करूया. तर आजचा व्हिडिओ आहे RTI, माहिती अधिकार कायदा. मी काय म्हणतोय, माहिती अधिकार कायदा म्हणजे RTI. बरेच महाराष्ट्रात सामान्य वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हातावर बोटावर मोजण्या इतकेच लोक असे आहेत ज्यांना माहिती अधिकार संबंधी माहिती असते. तर दर्शको, मी जी सामान्य लोक आहेत, गोर गरीब, यांना कायदा माहीत नसतो, माहिती अधिकार माहीत नसतो. आपल्याला न्यायालयाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने कोणते अधिकार दिलेले आहेत हे सर्वसामान्य जो माणूस असतो त्याला माहिती नसतं. त्यामुळे असे काही अधिकारी आहेत ते आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात आणि असे वागतात की मीच मालक. तर ते कायद्यान तसं जर विचार जर केला संविधानाच्या वेळेला तर ते आपले नोकर असतात आणि आपण मालक असतो. पण ज्यावेळी आपण एखाद्या शासकीय कार्यालयात जातो त्यावेळी ते मालक आहेत का आपण त्यांचे नोकर आहे, का आपण मालक आहोत ते नोकर आहे, हे काही लक्षातच येत नाही. मानसिकता काय असते, ती मोठा साहेब आहे, तो मोठा अधिकारी आहे, पण नियमाने तो आपला नोकर असतो. हे बहुतांश लोकांना माहितीच नसते जवळ-जवळ. नमस्कार साहेब, नमस्कार आमचं एवढं काम करून द्या. नमस्कार साहेब. अरे पण तुम्हाला हे कुठे माहिती आहे तो आपले नोकर आहेत ते. तर त्या आपल्याला कधी माहिती असतं ज्यावेळी हे असे कायदे आपल्याला समजतात, माहिती अधिकार आपल्याला समजतो, त्यावेळी आपल्या लक्षात येतं. कोणतंही कार्यालय असू दे, तहसीलदार कार्यालय असू दे, पोलीस स्टेशन असू दे, आपलं कृषी विभाग कार्यालय असू दे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय असू दे, कलेक्टर ऑफिस असू दे, सगळी प्रत्येक शासकीय कार्यालय जी महाराष्ट्र शासनाने जे शासकीय कार्यालय निर्माण केलेले आहेत, तेथे ते वरपासून उच्च पदापासून जे अधिकारी आहेत ते खालील शिपायापर्यंत हे सगळे आपले नेमाने नोकर आहेत. नोकर म्हणजे कसले? आपलं काम करून द्यायचं आहे. आपण ज्यावेळी त्यांच्याकडे जातो, बाबा हे आमचं हे असं असे आम्हाला प्रश्न आहेत, हे आमचे असे असे आम्हाला समस्या आहे, तर आम्हाला हे सोडवून दे. तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. तर ते त्यांचं काम असतं सोडवून देणे, समस्यांचं निवारण करणे, हे त्यांचं काम असतं. तर ह्याच कामाला दीर्घाई जे करतात ते अधिकारी, आपणच मी मालक आहे, मी सांगेल ते खरं, माझ्या म्हणण्याप्रमाणे चालणार. तर अशा लोकांना अशा अधिकाऱ्यांना कसं वठणीवर आणायचं, हे मी तुम्हाला काही थोडके मुद्दे, असे खूप मुद्दे आहेत येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. तोपर्यंत जीडी ऑलराऊंडर साईटला दिलेल्या घंटीवर क्लिक करून ज्यावेळी आपण क्लिक कराल त्यावेळी जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब होईल आणि असे काही अधिकार मी येणाऱ्या काळात आपल्याला सांगेन. हे थोडके आहेत, फक्त मी 5 मुद्दे आपल्याला सांगणार आहे माहिती अधिकार अंतर्गत. आपण लक्षात ते ठेवावे. तर मालकाने मालकासारखं राहिलं पाहिजे आणि नोकराने नोकरासारखंच राहिलं पाहिजे. ही आपल्याला पहिल्यापासून शिकवण असते. हल्ली काय झाले शासकीय कार्यालयात, एकदा पद मिळालं, एकदा वर्दी मिळाली, एकदा शासकीय पद मोठं मिळालं, तर त्याला राजा झाल्यासारखं वाटतं आणि तो आपल्या पदाचा, आपल्या वर्दीचा, आपल्या
जे काही आपल्याला शासनाने मोठमोठी पदं नियुक्ती दिलेले आहेत, त्या पदाचा चुकीचा वापर करतो आणि आपल्याला त्यातून त्रास होतो. तर असे काही मी 5 मुद्दे आपल्याला सांगणार आहे. ते आता आपण सविस्तर जाणून घ्या आणि जर आपल्याला काही कळालं नसेल किंवा आपल्याला काही जर शासकीय विभागात काही त्रास असेल, तर जी-डी ऑलराउंडर आणि आणि आता जो हा व्हिडिओ आपण पाहत आहात, त्या ठिकाणी जाऊन कमेंट करून मला सांगू शकता. तर माहिती अधिकार कायदा हा कधी कायदा निर्माण झाला? आर-टी-आय कायदा ॲक्ट 2005 साली 2005 आर-टी-आय 2000 हा केवळ कागदपत्रे मागवण्यापुरतं मर्यादित नाही. म्हणजे आपण एखाद्या शासकीय विभागात जातो, आपल्याला वेळेवर आपलं जर काम होत नसेल, तर त्या शासकीय अधिकाऱ्याला जे पदाचा गैरवापर करतात, त्यांना वठणीवर आणण्यासाठी हा माहिती अधिकार कायद्याची निर्मिती झाली. तर त्या माहिती अधिकार कायद्यासंबंधीच मी आपल्याला माहिती सांगत आहे. आर-टी-आय ॲक्ट 2005 हा केवळ कागदपत्रे मागवण्यापुरते मर्यादित नाही. या कायद्यामध्ये अशा काही सुपर पॉवर्स दडलेल्या आहेत, ज्या 99% सामान्य माणसाला माहीतच नाहीत. जर या सुप्त अधिकाराचा योग्य वापर केला, तर शासकीय यंत्रणा आणि भ्रष्ट अधिकारी एका दिवसात वठणीवर येऊ शकतात. बघा, आता आपण चला जाणून घेऊया ह्या आर-टी-आयच्या अशाच 5 गुप्त आणि शक्तिशाली वापराबद्दल जे तुमचे अडकलेले काम चुटकीसरशी करून देऊ शकतात. आता महत्वाचा पहिला मुद्दा बघा. सरकारी कामाची थेट पाहणी. बऱ्याच लोकांना वाटते की आर-टी-आय अंतर्गत फक्त कागदपत्रे किंवा झेरॉक्स प्रती मागवता येतात. पण कायद्याच्या कलम 2 JI सेक्शन 2 नुसार तुम्हाला कोणत्याही चालू किंवा पूर्ण झालेल्या सरकारी कामाची थेट जागेवर जाऊन पाहणी करण्याचा अधिकार आहे. हे कसे काम करते? तुमच्या गावात किंवा भागात रस्त्याचे काम सुरू आहे आहे आणि त्यात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे, असा संशय तुम्हाला आला, तर तुम्ही आर-टी-आय टाकून थेट लिहू शकता, मला या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करायची आहे. त्यासाठी दिवस आणि वेळ निश्चित करून द्यावी, असं आपण त्यामध्ये सांगू शकता. तर फायदा काय होणार आहे तुम्हाला? अधिकाऱ्याला स्वतः तिथे येऊन तुम्हाला ते काम दाखवावे लागेल. जेव्हा नागरिकांच्या उपस्थितीत काम तपासावे लागेल, तेव्हा भ्रष्टाचाराला अजिबात वाव राहत नाही. हे पहिलं मुद्दा. दुसरा तुम्हाला सांगतो, साहित्याचे नमुने घेण्याचा अधिकार. हा अधिकार सर्वात मोठा गेम चेंजर आहे. कलम 2 JII सेक्शन 2 नुसार तुम्ही सरकारी कामात वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे प्रमाणित नमुने मागवू शकता. हे कसे काम करते? सरकारी इमारतीचे बांधकाम, सिमेंटचा रस्ता किंवा रेशन दुकानात मिळणारे धान्य, तेल चांगल्या दर्जाच्या नसेल तर तर तुम्ही याचा नमुना आर-टी-आय अंतर्गत मागवू शकता. तर याचा फायदा आपल्याला काय होणार आहे? जो नमुना सीलबंद करून तुम्हाला दिला जातो, हा नमुना घेऊन तुम्ही कोणत्याही अधिकृत लॅबमध्ये याची तपासणी करू शकता. जर तो निकृष्ट दर्जाचा निघाला, तर संबंधित कंत्राटदाराने अधिकाऱ्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. यामुळे कंत्राटदार प्रचंड घाबरून असतात. हे दुसरा. आता तिसरा मुद्दा बघा, फाईल्स आणि रेकॉर्डची तपासणी. जर तुमचे रेशन कार्ड, शासकीय घरकुल योजना किंवा जमिनीचे काम, म्युटेशन, फेरफार अनेक महिन्यापासून टेबलवर पडून असेल आणि अधिकारी प्रगतीपथावर आहे असे सांगून टाळाटाळ करत असेल, तर कलम 2 JI अंतर्गत तुम्ही थेट फाईल इन्स्पेक्शनची मागणी करू शकता. हे कसे काम करते? अर्जात लिहा, माझ्या अर्जाशी संबंधित मूळ फाईल, त्यावर अधिकाऱ्याचे शेरे आणि सर्व रेकॉर्डची मला प्रत्यक्ष कार्यालयात येऊन पाहणी करायची आहे. तर याच्या अंतर्गत फायदा आपल्याला काय होणार आहे बघा. कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला ती फाईल दिली जाते. तुम्ही स्वतः पाहू शकता फाईल नक्की कोणत्या अधिकाऱ्याच्या टेबलवर किती दिवस पडून राहिली
शासकीय दिरंगाई पकडण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. म्हणजे आपल्याला तात्काळ आपल्याला ती फाईल तुमची जी आहे ती ओपन केली जाते. किती वेळ, किती दिवस लागणार आहे हे सांगितलं जाते आणि का वेळ झाला हे सुद्धा सांगितलं जातं. आता चौथ्या बघा तुम्हाला माहिती मागवा. स्पष्टीकरण किंवा कारण विचारू नका. माहिती मागवा. आर-टी-आय मध्ये 90% लोक इथेच चूक करतात. जे अर्जात विचारतात, माझे रेशन कार्ड का दिले नाही किंवा रस्ता का बनवला नाही, अशा वेळी अधिकारी कायद्याचं का का उत्तर देणं बंधनकर नाही असे सांगून अर्ज फेटाळतात. स्मार्ट पद्धत. नेहमी काय ऐवजी काय आणि किती असे प्रश्न विचारा. चुकीचा प्रश्न बघा काय, माझा दाखला अजून का मिळाला नाही? नाही येणार तिच्या. बरोबर प्रश्न काय आहे? माझ्या दाखल्यावर अर्जाचा दिनांक डॅश डॅश पासून आजपर्यंत कोणत्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली? या दैनंदिन प्रगती प्रमाणित पत्र मिळणे. जेव्हा तुम्ही दैनंदिन प्रगती मागवता तेव्हा ज्या अधिकाऱ्यांनी फाईल दाबून ठेवली आहे त्याचे नाव उघड होते. त्यामुळे अधिकारी कारवाईच्या भीतीने अर्ज पाहत काम करून देतात. कलम 5 6.3 चुकीच्या विभागात आज गेला तरी टेन्शन नाही. अनेकदा सामान्य माणसाला समजत नाही की नक्की कोणत्या सरकारी कार्यालयात जाऊन माहिती मागवायची आहे. जर तुम्ही चुकीच्या विभागात अर्ज केला तर अधिकारी तो कचऱ्याच्या पेटीत टाकू शकत नाही. कायद्यातील कलम 7.3 सेक्शन 7.3 त्याला असे करण्यापासून रोखते. नियम काय सांगतो? जर तो अर्ज ज्या विभागाशी संबंधित नसेल तर त्या अधिकाऱ्याला 5 दिवसाच्या आत तो अर्ज त्या विभागाकडे स्वतःहून ट्रान्सफर करावा लागतो आणि तुम्हाला लेखी कळवावे लागते. फायदा काय आहे बघा. तुम्हाला वेगळ्या कार्यालयात उंबरठे झिजवण्याची गरज नाही. तुम्ही एका मुख्य कार्यालयात उदाहरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालय अर्ज केला तरी ते कायद्यानुसार योग्य त्या विभागाकडे वर्ग केला जातो. आता हे तुम्हाला 5 आर-टी-आय अंतर्गत कायदे मी सांगितले. आता बोनस टिप मी तुम्हाला एक सांगणार आहे. प्रथम अपीलची ताकद बघा. जर 30 दिवसात माहिती मिळाली नाही किंवा चुकीची मिळाली तर शांत बसू नका. त्याच विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रथम अपील दाखल करा. वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर होणाऱ्या सुनावणीत कनिष्ठ अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढली जाते आणि दंड होण्याच्या भीतीने तात्काळ माहिती दिली जाते. माहितीचा अधिकार हे लाचखोरी आणि सरकारी आळस दूर करण्यासाठी मोठे शस्त्र आहे. याचा वापर जबाबदाऱ्याने योग्य पद्धतीने केला तर कोणतीही शासकीय यंत्रणा तुमच्या समोर पारदर्शकपणे काम करेल. हे माहिती अंतर्गत तुम्हाला फक्त मी 5 सांगितले. त्यामुळे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना कसं वठणीवर आणायचं हे थोडक्यात मी तुम्हाला एक 5 मुद्दे सांगितलेले आहेत. येणाऱ्या काळात आपले स्वतःचे अधिकार काय आहेत हे मी सांगणारच आहे. त्यामुळे हे जेडी ऑलराऊंडर हे YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आपल्या ग्रुपवर शेअर करा. मित्र, परिवार, नातेवाईक प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक सामान्य माणूस त्याला आपला अधिकार कळेल. कोणत्याही शासकीय विभागात हे जे बसलेले आहेत ते आपले नोकर आहेत लक्षात ठेवा आणि आपण मालक आहोत. संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे त्याचा योग्य वापर आपण केला तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि आपली कामे करू शकतो. त्यामुळे एक डोक्यात मेमरीत ठेवा. कोणतंही शासकीय डिपार्टमेंट असू दे, पोलीस स्टेशन असू दे, तहसीलदार कार्यालय असू दे, कलेक्टर कार्यालय असू दे, अग्निशामक दल असू म्हणजे प्रत्येक जे कार्यालय शासकीय कार्यालय जे आहे त्यामध्ये आपले नोकर बसलेले आहेत आणि आपण मालक म्हणून तिथे जाऊ शकता लक्षात ठेवा. फक्त आपल्याला कायद्याची कलमं आपल्याला माहिती पाहिजेत. आपल्याला माहिती अधिकार अंतर्गत माहिती कोणती आपल्याला माहिती पाहिजे तरच आपण तिकडे जाऊन त्यांना जाब विचारू शकतो आपलं काम का नाही झालं. तर हे माहिती अंतर्गत एक छोटासा एक व्हिडिओ होता. त्या माध्यमातून मी तुम्हाला याची माहिती दिली. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला तर दर्शको नवीन एका व्हिडिओ परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.